हॅलो फ्रेंड्स, रसिकाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला हा काय वाटतं आहे? पापलेट नाही, हा आहे हलवा. तर आज मी हलव्याला पापलेटसारखं फ्राय करणार आहे. चला आपण याची रेसिपी स्टार्ट करूया. ही माझ्या नवऱ्याची फरमाईश होती, तर म्हटलं आज आपण हलवा काहीतरी वेगळ्या स्टाईलने ट्राय करूया. सो ह्याला मी असं कापून घेते आहे पापलेटसारखंच. स्टफिंगसाठी लागणारं साहित्य इथे आहे: धनाजिरं पावडर, हळद, लाल तिखट, लिंबू, आगूळ आणि पेस्टसाठी मी घेतलं आहे लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 लाल मिरच्या. तर हे स्टफिंग आपण ह्या माशामध्ये आतमध्ये टाकणार आहोत. तर त्यासाठी मी आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते आहे आणि त्यानंतर मी टाकणार आहे आगूळ. जर तुमच्याकडे आगूळ नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा भिजत ठेवू शकता. थोडा एक अर्धा तास भिजत ठेवले, त्यानंतर त्याचं पाणी टाकलं त्याच्यामध्ये तरी चालेल. त्यानंतर आपण यामध्ये थोडा लिंबू पिळून घेऊया. आता जे मसाले आपण एकत्र घेतले होते ते सगळे याच्यामध्ये टाकूया. ज्याच्यामध्ये मी 1 चमचा तिखट घेतला होता, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धनाजिरा पावडर आहे. त्यानंतर ही जी पेस्ट आपण ग्राइंड केली होती ती माशांवर टाकून घेऊया. त्यानंतर आपण हे ज्या सगळं टाकलेले मसाले आणि ही जी पेस्ट आहे ती माशांना व्यवस्थित लावून घेऊया, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते माशामध्ये आतमध्ये मुरतील आणि एक त्याला छान स्वाद येईल. सो आता आपलं सगळं स्टफिंग आणि व्यवस्थित सगळं मसाले लावून रेडी आहेत. तर इथे आपण रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते मासे व्यवस्थित बुडवून घेऊन मग आपण ते तळायला घेणार आहोत. मासे आपल्याला एका बाजूने एक 5 ते 7 मिनटं मीडियम आचेवरती फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण मग त्याला पलटून घेणार आहोत. हे बघा, एक असा थोडासा लालसर आणि ब्राउनिश टोन आल्याच्या नंतर ही मासे मी व्यवस्थित उलटे केलेले आहेत. आणि हो, जरा ते उलटे करताना थोड्या नाजूक हाताने करायचे, नाहीतर थोडंसं तुटण्याचे चान्सेस असतात. सो तुमचा जो हलवा फ्राय आहे तो पापलेटसारखा दिसणार नाही त्यासाठी. तर इथे माझा जो पापलेटसारखा हलवा फ्राय आहे तो पूर्णपणे बनून रेडी आहे. याला मी कोथिंबीरने गार्निश केलं आहे आणि आता तो खाण्यासाठी खूप यम्मी दिसतो आहे. चला आता मी तर खूप ताव मारणार आहे त्याच्यावरती. सो तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.